चषक 2026 चा हा थरार आपण पाहतोय मेगा फायनलचा. वामजे 40+ फलंदाजी करत असताना पाहतोय. टॉस जिंकलाय वामजे संघाने, टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सुभाष गोंधली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओपनिंग जोडी सुभाष गोंधली आणि आपण कैलास गोंधली ही दोन जोडी पाहतोय. स्वप्नील कुरूप ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू, चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिला चेंडू कनेक्टिंग चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह. सुभाष गोंधलीचं जर क्रिकेटमधील सर्वात चांगलं शॉट आणि आवडतं शॉट पाहिला आपण स्ट्रेट ड्राईव्ह. पहिला चौकार आला, चौकार आणि खातं उघडलं 4 धावेने. संघाची सुरुवात झाली आहे श्री गणेशा 4 या संख्येने. 4 धावांनी सुरुवात झाली. आता मात्र आपण पाहतोय स्वप्नील कुरूप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना समोर सुभाष गोंधली, अतिशय नावाजलेला फलंदाज. स्वप्नील कुरूप याच्या माध्यमातून चांगली ऑलराऊंडर भूमिकेने फलंदाजी पाहिली. चांगलं कनेक्शन, एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. एकच धाव समाधान मानतो कैलास. धावसंख्या 5 पाहतोय ऑन स्कोर बोर्ड. 2 धाव चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा ऑन स्कोर बोर्ड पाहतोय. कोणला विकास कोण नाव? चला सुवर्ण संधी आहे. आज रायगडमधील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून आपण विकास केणीचं नाव घेतो नेहमी. त्या विकास केणीसाठी मोनिश घरत यांच्याकडून झेल घेतले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकास केणी आपल्यासाठी 3000चं पारितोषिक मोनिश घरत यांच्याकडून आलंय. हे कौतुकास्पद आहे. कारण बघा, ज्या वेळेला चांगलं काम होत असतं आणि त्याचं जर प्रोत्साहन अशा पद्धतीने पैशाने होणार असेल तर खरंच खेळाडूला ते आत्मविश्वास वाढवण्याचं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 पाहतोय. टॅपिंग क्रिकेट. 1 धाव मिळाली. आपण पाहिलं गलीला क्षेत्ररक्षक होता, 1 धाव चोरटी मिळाली. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. 1 धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या 6 पाहतोय ऑन स्कोर बोर्ड. स्वप्नील कुरूप ऑन बॉलिंग ट्रॅक. आतापर्यंत चेंडू फेकले स्वप्नीलने 4-6 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये एक चौकार पाहायला मिळाला सुभाषच्या बॅटमधून. तो सुभाष गोंधली आता मात्र स्ट्राईकवर आहे. स्वप्नील कशा पद्धतीने रणनीती आखतो त्याच्या अगेन्स्टमध्ये पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ चेंडू कनेक्टिंग प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक तिथे सजवलाय. चेंडू थोडा टर्न झाला, फंबल झाला क्षेत्ररक्षक. 2 धाव पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? अजून फंबलिंग चालू आहे आणि आता मात्र 2 धावने समाधान म्हणतो. सरळ नकार दिलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. त्याला माहिती आहे महत्वाची मॅच आहे, चॅम्पियन होऊ शकतो आणि इथं चांगला खेळ करायचा. सुभाषला माहिती आहे की मला स्ट्राईक घ्यावी लागेल. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 8 धावसंख्या. 5 चेंडूचा खेळ झालाय. विकास केणी एक रणनीती करत असताना कशाचा बाउंड्री चेक करायची आहे. येस, जरा चेक करा बाउंड्री. थर्ड अंपायर नाही, सेफ आहे. इट्स 2 रन्स. 8 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झाला. आता मात्र स्वप्नील कुरूप याचा शेवटचा चेंडू. कशा पद्धतीने सुभाष खेळेल, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी डिफेन्सिव्ह मोड असेल की अटॅक. शेवटचा चेंडू अटॅक करण्याचा प्रयत्न, मात्र झेल आहे. महेंद्र पाटील, अतिशय चांगली झेल महेंद्र पाटीलच्या माध्यमातून. काय झेल घेतली आहे. कॅच ऑफ द मॅच आणि महत्वाचा खेळाडू सुभाष गोंधली बॅक टू पॅव्हिलियन. 50 रुपयाची लॉटरी काढायची आणि 5 लाख रुपयाचं बक्षीस लागावं अशी झेल आपण पाहायला मिळाली. अतिशय चांगली लकी झेल. आणि महेंद्र एक जुना खेळाडू आणि त्याचा आत्मविश्वास नक्की वाढवेल हा झेल. महत्वाचा सुभाष गोंधली परतला. म्हणजे ज्या वेळेला नशीब येतो ना विकास केणी, तो 4ही बाजूने येतं आणि ते नशीब कुठेतरी आज धरणा 40+ आपल्याला येताना दिसतंय. धरणा 40+ 2 वर्षा अगोदरपासून क्रिकेट चालू केलं. सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं, मेहनत केली. कुठेही एंट्री असेल एंट्री टाकायचं आणि प्रयत्न करायचं. 24वी एंट्री या वर्षाची आणि प्रयत्नांना नेहमी यश मिळतं. पण प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि परमेश्वर पण त्यांनाच साथ देतो जो प्रयत्न करतो. आयुष्यामध्ये सफल व्हायचं असेल तर प्रयत्न करावा लागेल. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8, लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईकला आपण पाहतोय कैलास गोंधली. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय दशरथ वलपकर, द लेजंड. यष्टीरक्षकामध्ये सर्वात लेजंड जर प्लेअर कोण असेल तर दशरथ वलपकर नॉन स्ट्राईकला पाहतोय. पडगे गावामध्ये एक स्पर्धा झाली होती, त्यावेळी आम्ही यांना पाहिलं आणि दशरथ वलपकरला पाहून आम्ही यष्टीरक्षण करू शकतो असा प्रयत्न केला आणि आज जो काही यश आहे तो नक्कीच गुरुचाच असतो. तर दशरथ वलपकर यांना डेडिकेट करेन मी. कनेक्शन प्रॉपर आहे. कैलास गोंधलीच्या बॅटमधून आला हा झणझणीत आणि खणखणीत षटकार. या षटकाराने धावसंख्या धावफलकावर 14 पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट.
नको. आता मात्र आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर समाचार घेतला, कैलासला माहिती आहे सुभाष आता परतलाय, जबाबदारी घ्यावी लागेल. पहिल्या चेंडूवर जबाबदारी घेतली, षटकार खेचला, या षटकाराने धावसंख्या 14 पाहतोय. अजूनपर्यंत 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होईल वामचा संघ. वामच्या संघाचा विचार केला तर आज खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून झालं. ज्या 2 मॅचेस जिंकल्या त्याच्यामध्ये मोलाचं वाटं आपण महत्त्वाच्या खेळाडूंनी तिथे कॉन्ट्रीब्यूट केलं आणि त्याच्यानंतर आज मेगा फायनलमध्ये हे 2 संघ खेळत आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. महेंद्र पाटील याचा चेंडू, शॉर्ट ऑफ चेंडू. आता मात्र पॉपिंग क्रीजचा एक्झॅक्ट वापर करत असताना महेंद्रला आपण पाहतोय. तोच महेंद्र ज्याने मागील ओव्हरमध्ये अतिशय चांगला झेल घेतला, तो महेंद्र पाहतोय आपण. निर्धाव चेंडू, कमबॅक करण्याचा प्रयत्न, प्रेशर बिल्डअप केलाय. स्टान्स बघितलं ज्या पद्धतीने कैलास फलंदाजी करतोय त्याच्या अगेन्स्टमध्ये स्टान्सच्या मेरिटवर गोलंदाजी करत असताना महेंद्रला पाहिलं आपण. पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली. विकास केणी काय धावला नाही. विकास केणी धावलं पाहिजे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, आता मात्र हिट झाला आणि काही करू शकत नाही. आणि हिट केल्यानंतर ही दुसरी रन सुद्धा कंप्लीट. चला दोन्ही चेक करते, चेक अंपायर सांगतील. चला सर, एकच रन आहे, एकच आहे ना. येस येस स्वप्नील सर, थँक्यू. बघा फिल्डर सांगता एक रन आहे, अजून काय पाहिजे. चला, एक रननी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15. लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडू फेकले, 3 चेंडूमध्ये 7 धावसंख्या खर्च केली आहे. चौथा चेंडू घेऊन येतो महेंद्र. समोर फलंदाज दशरथ वलपकर दूरूनच खेचण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडू आला. धरणा 40+ जर विचार केला आपण तर बालादादा असेल किंवा हे सर्व मंडळी हौसी क्रिकेट सुरू केलं, मात्र आता खूप चांगलं क्रिकेट त्यांनी स्वतःचं डेव्हलप केलं आणि ते आजच्या दिवशी आपण मैदानामध्ये पाहतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू जस्ट रूट केला, ह्याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. फेज ओपन केला, एज लागली आणि बॉल गेला चौकार. चौकार आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 19 ऑन स्कोर बोर्ड. एक विकेट आतापर्यंत डगआउटमध्ये आला सुभाष गोंधली, त्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिलं. चांगलं कनेक्शन झाला होता, लकी खेळ मिळाला, सुभाष गोंधली परतला. त्याच्यानंतर कैलासने जबाबदारी घेतली आणि आता मात्र लेजंड आपण पाहतोय दशरथ वलपकर, त्याने चौकार घेतला. 19 धावसंख्या. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला, या इनिंगमधला, फायनलमध्ये किती टार्गेट सेट करायचं त्याचा शेवटचा चेंडू आता मात्र हाताळण्यासाठी महेंद्रला पाहतोय. समोर फलंदाज दशरथ वलपकर. महेंद्रने बॉलिंग ट्रॅक, दशरथ स्ट्रायकर आपण पाहतोय. चेंडू कनेक्ट केलाय, गॅप शोधेल का, क्षेत्ररक्षकाला चुकवलाय. चौकार आला, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. धावसंख्या 23. टार्गेट असेल 24 धावांचं. मेगा फायनल जिंकायचं असेल तर धरणा 40+ला 24 धावा काढायच्या आहेत आणि जर फायनल जिंकायची असेल वामच्या संघाला तर आपल्याला ह्या धावा डिफेंड कराव्या लागतील. हा, जो लपवला ना बॉल विकास, कोणी मला वाटतं विकास किन लपवला का, त्याच बॉलनी खेळायचा होता.
चला मैदानामध्ये वळूया आपण. मेगा फायनलचा थरार. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या 23 काढल्या, 24 धावांचं टार्गेट सेट केलंय. धरणा 40+ समोर वामजा वर्सेस धरणा हा सामना चालू आहे. धरणा 40+ आणि वामजा 40+. याच्यामधील मेगा फायनल तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. जो लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहे WTC या वाहिनीवर. पहिला बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. प्रल्हाद गोंधळे पहिला बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. प्रल्हादचा विचार केला, शांत स्वभावाचा प्लेअर, कित्येक वर्ष मैत्री आमची राहिली आहे. तोच प्रल्हाद बॉलिंग ट्रॅकवर येतोय. समोर फलंदाज आपण स्वप्नील कुरूप, ज्यांनी मागची मॅच चौकार मागून जिंकवली. महत्वाच्या क्षणीला स्वतःची विकेट कशी जपून खेळावी हे मात्र स्वप्नीलने दाखवलं. प्रल्हाद ऑन स्ट्राईक बॉलिंग ट्रॅक. स्ट्राईकला स्वप्नील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अचूक लाईन आणि लेंथ. निर्धाव चेंडूची सुरुवात. डिफेंड करत असताना इकॉनॉमिकल स्पेल फेकायचे. त्या अनुषंगाने आता मात्र गोलंदाज आपण त्या गोलंदाजी ट्रॅकवर योग्य तो कामगिरी करत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. थरार बाकी आहे. संपवलंय कारण स्वप्नील सेट बॅट्समनला परत पाठवलंय. प्रल्हाद स्ट्राईक करतोय. पहिला विकेट स्वप्नील कुरूप. बॅक टू पॅव्हिलियन. पहिला विकेट पडल्यानंतर स्वप्नील कुरूप महत्वाच्या क्षणीला महत्वाच्या मॅचला विकेट पडली. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज शंकर. नंबर 1 जर्सी शंकर. आणि आता शिवशंकरच पाहिजेत कारण संध्याकाळी रात्रीची वेळ आहे. आता शंभू पावला पाहिजे आता. चला 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूंमध्ये 0 धावसंख्येवर ते आतापर्यंत खातं उघडण्यामध्ये अपयशी ठरलंय. त्याच्यामध्ये स्वप्नील कुरूपची विकेट. थोडं अंडर प्रेशर नक्की असेल. फायनल मॅचमध्ये कधीही तुमचं टार्गेट जो असो जरी 23 असेल तो 33 होतो कारण फायनलचा जो प्रेशर असतो त्याच्यामध्ये 10 धावा एक्स्ट्रा असतात प्रेशरमधल्या. 24 धावांची गरज आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रल्हादचा हा तिसरा नेगेटिव्ह चेंडू अतिशय चांगला. एकदा जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत. बॅक टू बॅक 3 नेगेटिव्ह बॉल. त्याच्यामध्ये महत्वाची विकेट घेतली आहे. सुभाष गोंधली. ज्या पद्धतीने सुभाष गोंधलेने हा सापला रचलाय तिथे मात्र यशस्वी ठरतोय. आतापर्यंत गोलंदाजीची रणनीती कनेक्ट झालाय. पहिलं श्री गणेशा झाली आहे. 3 चेंडूंमध्ये पहिली धाव आली आहे. संदीप आता मात्र स्ट्राईकवर आहे. संदीपला जबाबदारी घ्यावी लागेल. संदीपने आतापर्यंत कित्येक मॅचेस पाहिलं. धरणा 40+ साठी त्याची कामगिरी चांगली आहे. संदीप मोठे फटके मारण्यामध्ये नेहमी यशस्वी होतो. पण ती जरतरची गोष्ट झाली. आतापर्यंतचा इतिहास आजच्या मॅचसाठी काही उपयोगाचा नसतो. तुम्ही त्या मॅचमध्ये खेळताना संघासाठी काय करता हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. 5 चेंडू. संदीप समोर अचूक लाईन आणि लेंथ. क्या बात आहे. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र 5वा चेंडू निर्धाव फेकला. आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. ऐन वेळेला कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे हे दाखवत असताना आपण प्रल्हादला पाहतोय. शेवटचा चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न. आता मात्र थोडी चुकी झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली. संदीप स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार. ही मात्र जमेची बाजू असेल की संदीप ऑन स्ट्राईकला असेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरचा मानकरी ठरतोय कैलास गोंधली. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने प्रल्हादने गोलंदाजी केली, 2 धावा खर्च केल्या. एक बाईच्या स्वरूपात धाव आली. त्याच्यानंतर एकच धाव मिळाली. 1 विकेट सुद्धा प्राप्त केली. 22 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू. आता मात्र कहीं पे निघाय कहीं पे निशाणा. कनेक्टिंग कुठं झालं नाही. बॅटच्या ज्या पद्धतीने स्विंग होता त्याच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी आपण कैलासला पाहिलं. निर्धाव चेंडू.
आता मात्र समीकरण उरलंय 5 चेंडू 22 धावांची गरज. 5 बॉल्स 22 रन्स नीडेड. कैलास गोंदलेवाने बॉलिंग ट्रॅक समोर संदीपला पाहतोय. मॅक्सिमम संदीप स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न नक्की करेल. आता मात्र काय घडलंय, चेंडू ट्रॅव्हल करेल, गॅप शोधली आहे, चौकार जाईल का? यस, इट्स अ 4 रन्स. आणि हा चौकार थोड्या आशा आता मात्र वाढवणार आहे. धरणा 40+ धावसंख्या धावफलकावर 6 पाहतोय आपण. इथनं मात्र गरज असेल 18 धावेंची. 4 चेंडू 18 धावेंची गरज आहे. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर चौकार. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये प्रिडिक्शन करू शकत नाही, ऐन मोक्याला कधीही मॅच फिरू शकते. नारिवलीच्या स्पर्धेमध्ये 12 बॉल 45 धावांची गरज असताना शेवटच्या 2 बॉलला 12 धावांची गरज होती आणि 2 सिक्स मारले गेले होते. तसं काही घडेल का इथे? काही घडू शकतं. क्रिकेट आहे. कनेक्ट केला, एक धाव तो पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? संदीप स्ट्राईकला जाईल का? आणि आता मात्र शंकरचं थोडंसं लेझी क्रिकेट. शंकर थोडंसं लेझीनेस पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण झाल्या असत्या. एकच धावमध्ये समाधान. धावसंख्या धावफलकावर 7. आता मात्र 17 धावेंची गरज आहे. 3 चेंडू 17 धावेंची गरज आहे. 3 मोठे फटके आले पाहिजे. बालराम दादा मडवी आता मात्र फलंदाजीसाठी जात असताना व्हीपी केपी 3 चेंडू 17 धावेंची गरज आहे. कैलास गोंदलेवाने बॉलिंग ट्रॅक समोर. फलंदाज संदीप. मोठा फटका येईल का? चौकाराच्या दिशेने नक्की बॉल जाईल. हा चौकार आला. चौकाराने मात्र किती टार्गेट सेट होईल महत्वाचं ते नाही आहे, पण महत्वाचं काय आहे की 2 चेंडू 13 धावेंची गरज. 2 बॉल्स 13 रन्स नीडेड. 2 चेंडू 13 धावेंची गरज आहे. चमत्कार घडला पाहिजे. 2 बॉल 2 षटकार आले पाहिजेत. ह्या जर तरवर गोष्टी आहेत. नशीब कोणाकडे टर्न करेल हे माहिती नाही, पण 2 चेंडूमध्ये चांगला खेळ झाला पाहिजे. आतापर्यंतच्या रात्रीच्या सत्रामध्ये सर्व खेळ चांगला झालाय. हे शेवटच्या 2 बॉलमध्ये मॅच रंगली पाहिजे. तो रंग भरावा लागेल आणि रंग भरण्यासाठी फलंदाजाला फलंदाजी करावी लागेल. 13-13 2-13 कंपल्सरी रन चेसिंग. नाही, मी तो चमत्कार बद्दल बोललो होतो. कोणता झाला तर झाला. आता मात्र अलाउद्दीनचं चिराग लागेल. तो घासला तर घासला, नाही तर गेला. मोठा फटका, कनेक्शन प्रॉपर. षटकार आला. संदीप पाटीलच्या बॅट मधून षटकार आला. आता मात्र 1 चेंडू 7 धावेची गरज आहे. चमत्कार होईल का? त्या चिरागामधून जिन निघेल का? जिन निघाला तर मात्र काहीतरी चमत्कार घडेल, नाहीतर सामना आतापर्यंत वामजे संघाकडे आहे. कैलास गोंदली अनुभव त्याच्याकडेही मोठा आहे. मोठा फटका, काही फरक पडणार नाही. चौकार आला आणि चौकाराने काय घडलंय तर 3 धावेने सामना गमावलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही, तो मात्र चिंतेचा विषय होता आणि चॅम्पियन ठरलाय वामजे 40+ संघ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वामजे 40+ साठी. अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालं. थोड्याच वेळात आपण बक्षीस समारंभाकडे बोलतोय. या आई गावदेवी चषक 2026 असोसिएशन आयोजित या स्पर्धा 40+ आपण पाहिला. त्याच्यामध्ये 3 संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला. त्याच्यामध्ये वामजे, धरणा 40+ आणि पडगे 40+ या 3 संघात चांगला खेळ झाला आणि शेवटी अंत